Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. नाशिक विधान परिषदेमध्ये धक्कादायक निकाल. शिंदेच्या शिवसेनेच्या नरेंद्र दराडेंना पराभूत करत अपक्ष उमेदवार गोकुळ गीतेंचा विजय. गीतेंना 389 मतं. कार्यकर्त्यांकडून जल्लोष. नाशिक विधान परिषदेमधील पराभवानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची नाराजी. माहिती धर्माचं पालन का झालं नाही, शिंदेंचा सवाल. उदय सामंत आणि पदाधिकाऱ्यांकडून पराभवाची सर्व माहिती मागवली. सूत्रांची माहिती. नाशिकमधील पराभव आम्ही स्वीकारला. नरेंद्र दराडेंच्या आरोपांसंदर्भात चौकशी केली जाईल. पराभवाचं आत्मचिंतन करू. मंत्री उदय सामंतांची प्रतिक्रिया. एकनाथ शिंदे सोडून माहितीच्या सर्व नेत्यांकडून विश्वासघात, गद्दारी केली. मला अंधारात ठेवून गीतेंना ताकद दिली. नाशिक विधान परिषदेमधील पराभवानंतर नरेंद्र दराडेंचा आरोप. जल्लोष करणाऱ्या गीतेंच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ. नाशिकमधील पराभवामागील कारण शोधू. विश्वासघात आमच्या रक्तात नाही. नरेंद्र दराडे हरल्यामुळे वेगळ्या मनस्थितीमध्ये. दराडेंच्या नाराजीवर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. मी प्रचार थांबवला, मात्र कार्यकर्ते ऐकले नाहीत. निवडणुकीच्या वेळेला माझा बाप काढण्यात आला. दराडे निष्क्रिय उमेदवार म्हणून मतदारांची नापसंती होती. विजयानंतर अपक्ष उमेदवार गोकुळ गीतेंचा निशाणा. नाशकात आम्ही अपक्ष गोकुळ गीतेंना पाठिंबा दिला. शिवसेनेचं मतदान त्यांच्याकडे वळवलं. संजय राऊतांचा धक्कादायक खुलासा. विधान परिषद निवडणुकीमधल्या 17 पैकी 16 जागांवर माहितीचं वर्चस्व, तर नाशकातील एका जागेवर अपक्ष उमेदवाराचा विजय. मवियाचा सुपडा साफ. अमरावती विधान परिषदेमध्ये भाजपचे प्रवीण पोटे विजयी. भाजपच्या पोटेंना 390, वंचितच्या निलेश विश्वकर्मांना 31 मतं, तर काँग्रेसच्या हर्षजित देशमुखांना एकही मत नाही. उमेदवार देशमुखांवर काँग्रेसनंच मॅनेज झाल्याचा आरोप केला होता. नागपूरचा भंडारा गोंदिया विधान परिषदेमध्ये भाजपला कौल. काँग्रेसच्या अतुल लोढणेंसह नरेश ईश्वरकर यांचा पराभव. नागपुरात राजू पोद्दार यांना 682, तर भंडाऱ्यामध्ये अविनाश ब्राह्मणकर यांना 304 मतं. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचे सुहास शिरसाट 454 मतांनी विजयी. ठाकरेंच्या शिवसेनेचे गणेश लोखंडे पराभूत. लोखंडेंना 134 मतं, 9 मतं अवैध ठरली. सोलापुरात भाजपचे राजेंद्र राऊत विजयी. राजेंद्र राऊतांचा 365 मतांनी विजय, तर वसंत देशमुखांना 118 मतं. आमदार मिलिंद नार्वेकर आणि भास्कर जाधवांमधील अंतर्गत वाद विकोपाला. भास्कर जाधव हताश. त्यांच्या मानसिक अस्वस्थतेचा शिवसैनिकांना फटका. जाधवांना विरोधी पक्षनेते करा. मिलिंद नार्वेकरांकडून ट्विट करत फडणवीसांना विनंती. ठाकरेंचे बंडखोर 6 खासदार आज शिंदेच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करणार. सर्व खासदार दुपारी मुंबईत दाखल होणार. बैठकीनंतर 4 वाजता पत्रकार परिषद घेतली जाणार. खासदारांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेंची आज आमदारांसोबत बैठक. विधानसभा आणि विधान परिषदेच्या सर्व आमदारांसोबत चर्चा करणार. डॅमेज कंट्रोलसाठी ठाकरेंचे प्रयत्न. मुंबईसह कोकणामध्ये मान्सूनचं आगमन. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड समुद्रकिनारी मध्यरात्रीपासून पावसाची हजेरी. 24 ते 28 जून दरम्यान पावसाचा जोर वाढणार. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.